नमस्कार मंडळी. नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त प्रबोध लेखन म्हणजेच प्रसंगातून बोध या स्पर्धेत माझ्या स्वरचित प्रबोधला सर्वोत्कृष्ट विजेतेपद प्राप्त झालं. तीच रचना आज मी आपल्यासमोर सादर करीत आहे, जिचे शीर्षक आहे पहिले गुरु. आई, बाबा, तुम्ही दोघे बसा बघू आधी इथे खुर्चीवर आणि काही बोलू नका. संदेश आपल्या आईवडिलांना खुर्चीवर बसवत म्हणाला. खुर्चीवर बसून त्यांचे चरण धुवून त्यावर फुले वाहून त्यांच्या पायावर डोकं टेकून नमस्कार करत म्हणाला, आई, बाबा, तुम्ही माझ्या आयुष्याचे पहिले गुरु आहात. तुमच्या संस्कारांमुळेच आज मी एक चांगला माणूस बनू शकलो. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचं ते बोलणं ऐकून त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले आणि दोघांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला. बोध: आई वडील हे आपल्या आयुष्याचे पहिले गुरु असतात. प्रबोधकार: चेतन सुरेश सकपाळ. धन्यवाद.